नमस्कार मित्रांनो, आत्मनिर्भर दिव्यांग या यूट्यूब चॅनल तुमचे स्वागत आहे। आज आपण बघणार आहे राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत समावेश घेण्याचा निर्णय। हा निर्णय घेतला आहे मंत्रिमंडळ निर्णय आहे, या दिनांक 13 मार्च 2024 मधला निर्णय आहे। राष्ट्रीय आरोग्यमध्ये अभियांत्रिकीमध्ये कंत्राटी भरतीवर होते, म्हणजे कॉन्ट्रॅक्टवर होते ते कर्मचारी आता सरकारी नोकरी म्हणजे त्याचा समावेश होणार आहे। आता तेच आपण आज बघणार आहे। हजारो कर्मचाऱ्यांना होणार लाभ। राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत राज्यातील कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांपैकी 10 वर्ष व त्यापेक्षा जास्त सेवा झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना आरोग्य सेवेतील मंजूर समकक्ष पदावर समावेश घेण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीस मान्यता देण्यात आली। बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते। राज्यातील हजारो कंत्राटी कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे। म्हणजे तुम्ही बघू शकता, जे पण कर्मचारी या राष्ट्रीय आरोग्य अभियानमधले कर्मचारी त्यांना 10 वर्ष जास्त झाले, ते कॉन्ट्रॅक्ट बेसवर आहे, त्यांना आता डायरेक्ट आता शासकीय सेवेमध्ये घेणार आहे। हे मुख्यमंत्रीचे आदेश आहे। या निर्णयानुसार राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांपैकी 10 वर्ष व त्यापेक्षा जास्त सेवा झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी वयाची अट शिथिल करण्यात येणार आहे। तसेच आरोग्य विभागातील नियमित पदाकरिताचे नियमांमध्ये आवश्यक त्या सुधारणा करून कंत्राटी कर्मचाऱ्यांचे आरोग्य सेवेतील मंजूर समकक्ष पदावर रिक्त पदांच्या 30% प्रमाणात समायोजन केले जाणार आहे, तर 70% पदे सरळ सेवेने भरण्यात येणार आहे। आता तुम्ही बघू शकता, यामध्ये ज्या कर्मचाऱ्याचे 10 वर्षापेक्षा त्यांची सेवा जास्त झालेली आहे किंवा 10 वर्ष आहे, त्यांचे पद हे डायरेक्ट भरणार आहे। 30% पदे हे डायरेक्ट भरणार आहे, उर्वरित 70% पदे सरळ सेवेने भरणार आहे, म्हणजे त्यांची परीक्षा होणार आहे। या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे सेवा समावेश केल्यानंतर त्यांचे वेतन त्यांच्या लगतच्या मागील महिन्यात प्राप्त होण्याच्या मानधन एवढा नियमितपणे वेतन श्रेणीतील पुढील टप्प्यात निश्चित करण्यास मान्यता देण्यात आली। केंद्र शासनाने राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या शैक्षणिक अर्हतेबाबत वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या सूचना, मार्गदर्शन तत्त्वे या काटेकोरपणाचे पालन करून समायोजन करण्यास यावेळी मान्यता देण्यात आली आहे। तुम्ही बघू शकता, केंद्र सरकारने पण यामध्ये दखल दिली आहे। जे आता कर्मचारी जे आरोग्य विभागामध्ये कर्मचारी असन, ते कंत्राटी भरतीवर त्यांची 10 वर्ष त्यांनी जास्त सर्व्हिस दिली असेल कंत्राटी भरतीमध्ये किंवा त्यापेक्षा जास्त पण दिली असेल, त्यांनी आता असं समजून जा की आता त्यांच्यासाठी एक चांगली खबर आली आहे, ते आता डायरेक्ट सरकारी कर्मचारी होणार आहे। त्यांना आता हे शासनाचा निर्णय आहे, शासनाच्या मंत्रिमंडळामध्ये निर्णय घेण्यात आला आहे। तारीख होती 13 मार्च 2024 हा निर्णय आहे। मी याची PDF तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल। धन्यवाद मित्रांनो।